SP मी कुणाच्या सांगण्याहून बसलेली नाही येणार आहे किंवा कुणाच्या सांगण्याहून बोलत नाही, नाहीतर मला खरंच पैसे मिळाले असते. अरे तुमच्या जरांग्यासारखे. तुमच्या जरांग्याला नाही का बघ ना, असलं भरभरून दिले, कारण तो कुणाच्या तरी सांगण्याहून आणि चुकीचा करतोय. असू देत, कुणाच्या सांगण्याहून केलं असतं ना तेही काही वाटलं नसतं, समाजाच्या भल्यासाठी असतं, त्याचंही काही वाटलं नसतं की चल जाऊ दे. परंतु त्यातनं काय होणार आहे, त्यातनं माझा धर्म कुठंतरी मोडीत काढण्याचा प्रयत्न चाललेला आहे. माझ्या धर्माला गालबोट लावण्याचं काम या जरांग्याचं चाललेलं आहे. माझ्या धर्मामध्ये फूट पाडण्याचं काम या जरांग्याचं चाललेलं आहे, जे मी कदापि सहन करणार नाही. त्यामुळं मला हे तुम्ही नको नका सांगू. राजू पाटील, तुझ्या जरांगेसारखे नाहीये रे मी, कळलं ना? तुझ्या जरांगेसारखी नाहीये. तशी असते ना आतापर्यंत लय मजले चढून बसले असते आणि आरामात खाल्लं असतं. तुझ्या जरांगेने दिली होती मला ऑफर. तुझ्या जरांगेने ना, ते आहेत माझ्याकडे, सगळे आहेत. ज्या वेळेला SIT नेमल्या जाईल ना त्या लोकांना मी देणार आहे ते पुरावे की हो नक्कीच दिले असते फडणवीसने. जर मी त्याच्या म्हणण्यानुसार बसले असते, त्याच्या म्हणण्यानुसार वागले असते, तर मी कुणाच्या म्हणण्यानुसार नाही ना, किंवा कोण मला सांगत नाहीये तुमच्या जरांग्यासारखं. मी कुणाच्या इशाऱ्यावर नाचणारी नाही. तो इशाऱ्यावर नाचणारा तुमचा जरांगे आहे, मी नाही. हा, त्यामुळं तुमच्या जरांगेसारखी मी नाहीये. अभिकड, अरे तुझ्या जरांगेसारखे मी नाही ना रे घेतले खोके, नाही का, लोकांना फसवून नाही का. तुझा अभिकड कसं, तुझा जरांगे कसा करतोय, लोकांना फसवतोय, नाही का. आणि तुझी बायको तू नक्कीच जरांगेला सेवा करायला दिली असेल बरं का रे, हातपाय दाबायला. हा, तुझी बायको दिसत नाही हल्ली, तुझी आई. तू जरांगेला हातपाय दाबायला दिलात का, रात्रीची सेवा करायला त्यांना? तुमच्या आया आहे ना, तुमच्या बापाच्या खाली पडलेल्याच नाही तर की ही लोक मला इतका भयंकर त्रास देत आहेत की यांच्यावर कारवाई व्हावी, परंतु यांना भीती नाही त्या गोष्टीची. बघा, यांना हे भीतच नाही, संविधानाला मानतच नाहीत ही लोक, संविधानाला मानतच नाहीयेत ही लोक. ज्यांना त्यांच्या बापानेच काढलेलं आहे ते मला नक्कीच मदत करतील. आणि जे मला ट्रोल करताय तिथं, ते लवकरच जाणार जेलमध्ये. कारण मी पुन्हा पुन्हा तेच सांगते की माझ्या याला स्क्रीन रेकॉर्डिंग लावलेली आहे. तुम्ही जितके कराल ना, मला कोर्टामध्ये पुरावे सादर करायला आहेत. हे पुराव्यासाठी माझी दररोजची लाईव्ह आहे ना, स्क्रीन रेकॉर्डिंग चालू असती. तुमचे जे तुम्हाला वाटत असेल ना की लाईव्ह संपल्यानंतर तुम्ही केलेले मेसेज डिलीट होतात, तर ते डिलीट होत नाही. मी स्क्रीन रेकॉर्ड करते ना, तर त्याच्यावर तुमचे मेसेज दिसत आहेत. हा, तर तुझी बायको पाठव. अरे मला नाही गरज जरांगेकडे जायची, तुझी बायको पाठव. वराडे, तुझी बायको पाठव. आणि तुझ्या आईला विचार, नक्की तुझी आई तुझ्या बापाच्या जवळ गेली होती का गेली होती अशीच कुठेतरी तोंड मारायला, आणि तिथून तुझी पैदाईच झाली. कारण सरकारने तर SIT जरांगेवरची काढली की नाही हे घोषित केलेलं नाहीये, रद्द केली की नाही. परंतु जरांगे ज्या वेळेला मागच्या वेळेस उपोषणाला बसला होता, त्यावेळेला त्याने त्याचं उपोषण सोडल्यानंतर जी पत्रकारांना बाईट दिली होती, त्यावेळेला तो बोलला होता की सरकारने माझ्यावरची SIT रद्द केलेली आहे, असं त्यांनी सांगितलं. परंतु सरकारच्या कुठल्याही माणसाने मीडियासमोर हे बोललेले नाहीत की SIT रद्द केली की नाही. परंतु बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की नाही ताई, SIT त्याच्यावरची रद्दच केलेली आहे. तर हरकत नाही, SIT जरी रद्द केलेली असेल तरी SIT पुन्हा मी स्थापन करायला लावेल. मी शांत बसणार नाही. कारण जितका त्रास मला झालाय तितका मला वाटतं या कलियुगात आहे ना, आणि ह्या याच्यातमध्ये, कलियुगात नाही म्हणता येणार आहे, परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये किंवा आत्ताच्या ह्याच्यामध्ये कुणालाच झाला नसेल. त्याच पद्धतीमध्ये मला भयंकर त्रास होतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की माझ्यावर एवढा मोठा अन्याय झालेला आहे. मला इतकं गलिच्छरित्या, म्हणजे आज मला सांगा तुम्ही की त्या भगिनीवर, कोलकात्याच्या बगीच्यासाठी अगदी देशातनं उद्रेक बाहेर निघालाय. जी घटना घडली आहे बदलापूरमध्ये, अगदी तीही निंदनीय आहे. त्याच्याही विरोधातमध्ये सर्व ठिकाणाहून आवाज उठवला जातोय. परंतु ज्या पद्धतीत मला शाब्दिकरित्या माझ्या मुलींना, माझी 17 वर्षाची मुलगी
तिचे फोटो व्हायरल करण्यात आले. त्या फोटोवर कॅप्शन करण्यात आले की ह्या बाईच्या मुली धंदा करतायत आणि ही बाई या मुलींकडनं धंदा करून घेते. मला सांगा, माझ्या लेकींचे लग्न व्हायचे आहेत, अजून त्यांचं शिक्षण 11वीला आहे माझी पोरगी आत्ताशी, अजून त्यांचं शिक्षण व्हायचं आहे. मला फार त्रास होतो या गोष्टींचा, मला भयंकर त्रास होतो. कारण सर्वसामान्य लोक जे असतात ना, ती लगेचच या गोष्टींवर विश्वास ठेवतात. म्हणजे काय तर नातेवाईक असतील, भावकी असतील, म्हणजे ज्या बाईने उभं आयुष्य तिचं दारू विरोधात मध्ये काढले की माझा नवरा दारू पित होता म्हणून मी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला, तो दारू सोडतच नव्हता म्हणून, आणि मला बेवडी घोषित केले तुम्ही. माझ्या लेकींची लग्न व्हायची उद्या. या माणसाला सजा झाल्याशिवाय मीही शांत बसणार नाही. परंतु काही अडचणी माझ्या पुढे येत आहेत आणि त्यामुळे तो नंबर दिलाय मी, तरी असं नको तुमच्या लोकांना वाटायला. ताईंनी स्वतःहूनच तो नंबर प्रसारित केला. तो नंबर ऑलरेडी प्रसारित केलेला आहे जरांगेने, आणि अजूनही मला त्याचे हजारो लोक दररोज कॉल करतायत, ज्यांना मी ब्लॅकलिस्टला टाकले, ब्लॉक केलेला आहे. मला नोटिफिकेशन येत आहेत त्याच्या लोकांचे. सो त्यामुळं प्लीज त्याच्यासाठी मला तुम्ही सुचवा, किंवा कुणी जर मुंबईचे दादा असतील किंवा पुण्यातले कुणी असतील किंवा आपल्या जर कुणी हिंदुत्ववादी संघटना असतील की त्या मला मदत करतील तिथे टेंट उभारण्यासाठी आझाद मैदानावर, तर मला सांगा प्लीज. मला कमेंटमध्ये तुम्ही सांगितलं तरी चालेल, लाईव्ह संपल्यानंतर सुद्धा. मी तुम्हाला माझा नंबर देते. मला 2-4 दादांनी सांगितलंय नंबर टाका, कारण जरी तुम्हाला मला टेंट उभारून द्यायचं असेल तरी चालेल. म्हणजे माझ्याशी बोलण्यासाठी तुम्हाला माझा नंबर लागेलच, तर मी थंबनेलला माझा नंबर लावते आणि मला सांगा तुम्ही लोक. ओके 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 अशोक दादा, नक्की चालेल, धन्यवाद. चालेल, काहीच हरकत नाही. खूप खूप चर्चा झाली आज दिवसभर की ताई तुम्ही का उपोषणाला बसत नाहीये, किंवा बऱ्याच जणांनी काही फोटो, काही माझ्या इंस्टाग्रामला यांनी माझे व्हिडिओ बनवून शेअर केलेले. त्यामुळं मी नाही होत नर्वस, पण लेकरांना ज्या वेळेला माझ्या ट्रोल करण्यात येतं त्यावेळेला कुठेतरी शेवटी मी आई आहे आणि वाईट वाटतंय की गेलं पाहिजे एवढंच, की प्रत्येकाला, जरांग्याला पण लेकी आहेत ना. त्याने कधीच बोलला नाही की तिच्या मुलींना बोलू नका, त्या बाईला घाण बोलू नका, करा मला ट्रोल तुम्ही, पण ट्रोल करण्याची काही लिमिट असते, पद्धत असते. इतकं घाण की मी खचत नाहीये, पण कुठेतरी आई आहे मी, त्याच्यामुळं